मंडळी, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, विठुरायाच्या कानामध्ये मासोळ्या का? विठुरायाचा एक फार श्रेष्ठ भक्त होता आणि तो कोळी समाजाचा होता. त्याला भगवंताला 2 मासे उपहार म्हणून द्यायचे होते. पण तो मंदिरामध्ये उपहार देण्यासाठी जाताना तिथल्या पुजाऱ्यांनी, गावकऱ्यांनी त्याला अडवलं. म्हटले की तू तरी पापीचा भागी होशील, पण आम्हाला पण करशील. जेव्हा ही गोष्ट विठुरायाच्या कानावर पडली तेव्हा साक्षात भगवंत तिथं प्रगट होऊन त्याचे ते 2 मासे उपहार स्वीकार केले आणि कानामध्ये कानी कुंडल म्हणून घालून घेतले. आणि हे रूप भगवंताचं भक्तवत्सल स्वभावाचं प्रतीक आहे. भगवंताने सांगितलं त्याच्याकडे काय नसून पण तो काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहे. मी सृष्टी चालवत आहे, ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही तर नसून सारे पशु पक्षी आहेत. त्यामुळे जे काही मला उपहार समेत माझे भक्त देतील ते मला स्वीकार करावंच लागेल. मी भक्तांसाठीच आहे, हे रूप भक्तांसाठीच समर्पित आहे.